लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो। याबाबत प्रत्येक जण आपापली स्वप्न रंगवत असतो। त्यासाठी अनेक वर्ष प्लॅनिंग देखील केलं जातं, पण ज्याप्रमाणे प्लॅन केलं जातं तसंच प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाही। असाच काहीसा प्रसंग जळगावच्या पाचोरा येथील रहिवासी मनोज पाटील यांच्या आयुष्यात घडलाय। मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत। जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले। 5 मे रोजी मनोज पाटील यांचं लग्न झालं, पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावण्यात आलं। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झालेत। दरम्यान लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत। नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरलं। लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आलेले। लग्न समारंभ आटोपत नाही तेवढ्यातच मनोज यास कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावण्यात आलं। मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला। नववधूने प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय अशी प्रतिक्रिया दिली। देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झालेत। मनोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।